21-22 हा तारखेक लागला पावस. हा आता ही तुम्ही शेती केलेली पण ह्या येद्या व्हडल्या पावसाक लागून म्हाका दिसता तुमकां डिफिकल्टी येयले. प्रॉब्लेम कितें कित्याक कापूंक ना? कापूंक ना म्हणजे कितें जालां, भात एक आमचे 15 दीस पयलीं लेट जालो. उगता आसतनाच लेट जालो. तितले 15 दीस फुडें गेले ते हार्वेस्टिंगाक. म्हणटकूच ते जे ऑलरेडी हार्वेस्टर येयल्ले ते गेले आनी हार्वेस्टर अरेंज केल्लो म्हटल्यार तो तो बांद्या खंय तरी कातरुपाक आसलो. थंयसरच पावस मेळ्ळो ताका. तो थंयच शिरकोन जवळ जवळ 3-4 दीस जाले तो थंयच उरलो. म्हाका तेणी ते कंप्लीट जाता आनी हांगा येता म्हटलेलो डायस म्हणून तो तालिगांवचो हार्वेस्टरवालो. पूण तो हांगा पावलो ना. तो बाबडो थंयच शिरकालो आनी तितून आतां 20 तारखेच्यान पावस हांगा हेवी पावस पडल्या कारणान हें इतलें उदक भरून सगळें जवळ जवळ 20,000 स्क्वेअर मिटराची ही जागा आमची आसा. तितल्याक आमी 6 जाणांनी शेती केल्ली. तितली शेती आमची पाणयान गेल्या, पिकलली. तेन्ना काल आमचे एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे एसिस्टंट एग्रीकल्चर ऑफिसर योगेश गावडे साहेब येवन गेल्ले. ताका आमचो म्हापशेकर आहा साहेब तेणी धाडलेलो झेडओ पेडण्याचो की तेंची वचून पळय म्हणून तूं. तेणे हे फोटो बिटो मारून सगळे व्हेल्या आनी आमी कितें योग्य ती नुकसाण भरपाई तुमकां दिता म्हणून सांगल्या. आनी आनी आतां फुडें कितें आसा ती कारवाई एग्रीकल्चर डिपार्टमेंटान आपली शेतकरी आधार निधी म्हाका तेणी परत फोनय करून सांगला की झेडोवन की आमी योग्य ते कितें मोबदलो आसा तो दिवंक लायता तुमकां म्हणून. मेळटली हय. नुकसानूय मेळटली. पण दर वर्षी लायता आसतना तुमकां कसल्यो दिक्कती येतात? दर वर्षी लायता आसतना पयलीं म्हणजे ट्रॅक्टर ना हेंच्याकडे अवेलेबल. डबल जो हें आसता पळय डबल ड्रायव्हराचो ट्रॅक्टर लागता ह्या वांयगणाक. तेंच्याकडे आमच्या पेडणे एग्रीकल्चर ऑफिसार तेंच्याकडे सिंगल ड्रायव्हर आसा. सिंगल तो चलना? ड्रायव्हर सिंगल ड्रायव्हर आसल्यान ते हांगा रोमतात हाडल्या वांयगणात आनी ते हाडिना. तेंकां सांगलें आनी हाडलो हांगा 2दा आनी एकदां काडून तेंकां दिलो आनी परतून एक वर्स हांवें लावपाक सोडलें. मागीर पोरुच्यान आमी तो सिद्धेश देसाय आहा तेचो हाडटा आनी तेच्या कडल्यान करून घेता. म्हणजे एका वाटेन शेतकऱ्यांक सरकार सांगता शेती करा पण अवेलेबल मशिनरी नसल्या कारणान शेतकऱ्याचो प्रॉब्लेम जाता. तेन्ना आमचो एक रिक्वेस्ट आहा की पेडणे आमचे जे एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहा ताका बरो एक एग्रीकल्चर डिपार्टमेंटाक बरो एक ट्रॅक्टर दिवचो हेवी ड्युटी की दोनूय डबल ड्रायव्ह आसलेलो. तो वांयगणान चलता खंयसरय घातल्यार चलता असो. आणि तरो लावता मशीनरी. आनी एक आतां दुसरें म्हणजे लेबर मेळना त्या खातीर आमकां हें ओपचें पडटा. पयलीं आमी लावणी करताले. लावणे खातीर मातशें कराट येता भितर नडणी चड येता. तेन्ना तेणे आमकां ह्यो जो पॅडी काय म्हणटा तेका मशीन लावपाचें पळय तो आमकां एक प्रोवायड करचो एग्रीकल्चर डिपार्टमेंटान त्या टायमार. आनी तो जो प्रायवेट कोणा कडेन आसा श्रीराम साळगांवकर म्हणून तो 8 रुपया स्क्वेअर मिटर म्हणटा तो लावपाचे 8 रुपया कितें दर तेजो आहा तो स्क्वेअर मिटराचो. तशें ते परवडना पयत जाल्यार तेंच्यांनी अर्दे सरकार अशी दिता पूण ते 4 रुपया दिवन सुद्दां ते परवडना लावपाक अशें आहा. पेडणे एक झेडवून घेऊन दवरपाचो रे सगळे आमच्या लोकांक बरो पडटलो. आमच्या पेडणे डिपार्टमेंटान जर अवेलेबल आसत सरकार थ्रू जाल्यार तो आमकां सवाय भितर पडटलो. दुसरा म्हणजे गैरेडेचो प्रॉब्लेम आनी दुसरे आमी गवे रेड येता त्या खातीर आमी आमचे 5,000 रुपया 10,000 रुपया खर्च करून ते फेन्सिंग घातला तेंकां दिसता तुका ते फुडें फेन्सिंग आनी तेच्या खातीर ते येवन आडवतले. आमी पयलीं 2 म्हयने न्हिदले पण न्हिदय पडोंक दिनासले. 5-5 गवे रेडे राती घेताले आनी तेन्ना ते गवे रेडे मागीर त्याच्या खातीर मातशे बंद जाले ते फेन्सिंगा फेन्सिंगा खातीर. ही तुम्ही प्रायव्हेट केली प्रायव्हेट फेन्सिंग आमी आमचे 15,000 खर्च येयलो. पण ही गव्हर्नमेंट दिना. आम्ही ते जावंकच ना रे तेका टोटल स्कीम म्हणजे सगळ्यांचे मागीर ते कितले लोक आसा ते सगळे हे करून ते तशें हे करचे पडटले तेका. 15,000 खर्च येयलो रे वायर आनी मशिनरी आणि तेतून हे नुकसान ते झाले पैसे वेस्ट झाले आणि हे नुकसान आमकां एक करपाची उमेद आहा म्हटल्यार अशें जाता आतां हो वेळ लोकांनी गव्हर्नमेंटान फार्मरांक फुडें काडपाचें रे. शेती जर फुडें टिकांक जाय जाल्यार तेंकां इन्स्ट्रुमेंट दिवन परत असले फॅसिलिटी दिवन जाल्यार फुडें शेती रोवतली. आमी ट्राय खूब करता शेत लावपाचे हळूहळू ती वस पडत गेली रे. ते गवेरेडा खातीर लोक आनी करना अर्दे म्हणजे जवळ जवळ हांगा सादारण ना म्हटल्यार 500 क्विंटलाच्या वयर भात काडटाले लोक. शेतकरी कितके आहा? शेतकरी आमच्या वाड्यार
वाड्यात आहात 100-150 शेतकरी आहात. ते सगळे करीना आम्ही हे 10 जणच करता रे. हम्म. अर्धे शेत लायता आम्ही तिथले. इथल्या अर्धे लायले रे अर्धे लावून नाही. आमचे वयर सुद्धा पण ते वयर लावून आम्ही ते काय आणि ते राखतलो कोण हो. म्हणून अशें.